फक्त 10 मिनिटात तयार होणारी अशी चमचमीत कोबी मटारची भाजी तुम्ही कधी करून पाहिली आहे का? नक्की करून बघा, खूप भारी होते. एकदम सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करू. लगेचच आपण भाजी करायला घेऊयात. एका भांड्यामध्ये अंदाजे 2 ते 3 चमचे तेल घेतले. तेल चांगलं गरम करायचंय. तेल चांगलं तापलं की यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी. जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, एकदम बारीक चिरून घेतलाय मी. तो घालायचा आहे आणि कांदा 1 मिनिटभर यामध्ये परतवून घेऊ. गॅस अगदी एकदम मोठा करू नका, नाहीतर सगळं जळून जाईल. यातलं लो टू मीडियम फ्लेम ठेवायची, म्हणजे सगळं व्यवस्थित भाजलं जातं, भाजी सुद्धा छान होते. कांदा आपण 1 मिनिटभर परतवून घेतला. यामध्ये घालूया 1 चमचाभर आले लसूण पेस्ट. आले लसूण पेस्ट आणि कांदा आणखी 1 ते 2 मिनिटं आपण परतवून घेऊ. कांदा आता आपण चांगला 1-2 मिनिटं परतवून घेतलाय, चांगला भाजला गेलाय. आता यामध्ये घालूया कोबी. कोबी बघा एकदम बारीक चिरून घेतलाय मी आणि एकदम ड्राय आहे. कोबी मी चिरला आणि व्यवस्थित तो धुतला आणि संपूर्ण पाणी त्यातलं मी गाळून घेतलं होतं. यामध्ये घालूया आता मटार. हिरवे मटार सुद्धा मी चांगले धुवून घेतलेत. तर कोबी बघा एकदम ड्राय असला पाहिजे, त्यामध्ये अजिबात पाण्याचा अवशेष नको. लगेचच यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि जसं तुम्हाला तिखट हवं असेल आपल्या चवीनुसार लाल तिखट यामध्ये वापरायचं आहे आणि अगदी अर्धा ते पाव चमचा हळद एवढंच यामध्ये घालायचं आहे. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. सगळी चटणी, मीठ, हळद या सगळ्या कोबी आणि मटारला लावून घेऊ. आता हे हलवत असताना ना गॅस एकदम कमी करायचा आहे, कारण हे ना पूर्ण ड्राय आहे, याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अवशेष नाही, त्यामुळे पटकन हे जळू शकतं. म्हणून सुरुवातीला हे सगळं मिक्स होईपर्यंत ना एकदम गॅस कमी करा किंवा सरळ बंद केला तरीही चालेल. एकदा मिक्स झाले ना की मग पुन्हा गॅस आपण लावू शकतो. चांगले 2 ते 3 मिनिटं हे मी चांगलं परतवून घेतलंय. सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला कोबी शिजवून घ्यायचं आहे. फक्त 2च चमचे यामध्ये मी पाणी घालते आहे आणि म्हणजे भाजी आपली जळणार नाही आणि कोबी सुद्धा व्यवस्थित शिजेल. हे झाकून ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाकायचं आणि 2 मिनिटांनंतर मध्ये मध्ये ते हलवून घ्यायचंय, म्हणजे आपली भाजी खाली लागणार नाही. 2 मिनिटांनंतर बघा पाणी अजून पूर्ण आटलेलं नाही, कोबी पण अजून शिजलेलं नाहीये, पण आपण थोडंसं हलवून घेऊ. 1 ते 1.5 मिनिट हे परतवून घेतलं ना की पुन्हा हे झाकून ठेवायचं आणि भाजी आपली शिजवून घ्यायची. कोबी अजूनही कच्चा आहे, यापेक्षा अजून आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. पुन्हा हा झाकून ठेवूयात 2 ते 3 मिनिटं आणि एकदम मोठा गॅस करू नका, मीडियम फ्लेम वरती आपण हा कोबी शिजवून घेऊ. पुन्हा 2 ते 3 मिनिटांनंतर बघा पाणी बऱ्यापैकी आटलंय आणि कोबी आधीपेक्षा सुद्धा आता शिजलेला आहे. यापेक्षा आणखी थोडासा कोबी एकदम शिजवायचा आहे, एकदम मऊ मऊ झाला पाहिजे. आता परतवून घेतलंय, पुन्हा 2 मिनिटं झाकूया, मग आपला कोबी व्यवस्थित शिजेल. कोबी बघा आपला व्यवस्थित शिजलाय आणि पाणी सुद्धा एकदम आटलेलं आहे. अगदी असं रसरशीत अशी भाजी नाहीये. यावरती आता घातले बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर सुद्धा या भाजीमध्ये मिक्स करून घेऊ. कोथिंबीर बघा व्यवस्थित मिक्स झाले आणि भाजी पण बघा अगदी मोकळी मोकळी आणि परफेक्टली शिजलेली आहे.
एकदम परफेक्टली कोबी मटारची चमचमीत भाजी तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कोबीची भाजी आवडत नसली तरी या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी कशी होती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.